मक्याच्या दाण्यांपासून आपण छान रेसिपी पाहतोय, चटपटीत अशी खूप छान तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे। इथे एका मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत मी आणि वाफवून घेतलेले आहेत। उकळत्या पाण्यामध्ये असे उकळून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे छान असे फुलून आलेले आहेत आणि टप्पोरे झालेले आहेत। आता याच्यापासून आपण अगदी थोड्या साहित्यामध्ये जेवणाची किंवा दुपारच्या वेळेस खाण्यासाठी असा पदार्थ आपण पाहतोय। आता इथे मक्याच्या दाण्यांमध्ये घालण्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी। नंतर इथे कांदा घेतलेला आहे एक छोटासा कट करून, थोडीशी अगदी कमी तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, थोडीशी साखर घेतलेली आहे। याच्यामध्ये साखर न घालता आपण पिठी साखर पण वापरू शकतो। नंतर इथे लिंबू घेतलेला आहे, एवढ्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालणार नाही आहोत। आणि गाजर घेतलेला आहे एक छोटंसं बारीक बारीक असं कट करून घेतलेला आहे। नंतर टोमॅटो घेतलेला आहे अर्धा कट करून, आणि कैरी घेतलेली आहे, अगदी थोडीशी कैरी घेतली आहे, त्याच्यामुळे लिंबाचा रस अगदी थोडासा मी याच्यामध्ये घालणार आहे। नंतर अर्धी काकडी इथे घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळे मक्याची दाणे घालून घेतलेले आहेत आणि वाफवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये एक एक साहित्य घालायचं आहे। इथे भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी घालत आहे, याने छान कुरकुरीतपणा येईल। नंतर कांदा घेतलेला आहे तो घालते, काकडी, कैरी, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, आणि आता अगदी चिमूटभर याच्यामध्ये मी काळं मीठ घालणार आहे। वाफवताना मी साधं मीठ थोडंसं घातलेलं होतं, त्याच्यामुळे आता इथे काळं मीठ घालत आहे। नंतर चाट मसाला थोडासा घातलेला आहे, चिमूटभर साखर घालत आहे। इथे आता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये अगदी 2 थेंब मी इथे लिंबाचा रस पिळत आहे। आपल्याला जर लिंबाचा रस नसेल पिळायचा तर आपण याच्यामध्ये आमचूर पावडर पण घालू शकतो, आणि शेव असेल तर शेव पण वरून घातली तरी पण खूप छान याची चव आणखी वाढते। अगदी थोडंसं इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, आणि इथे आता आपला हा पदार्थ तयार झालेला आहे मक्याच्या दाण्यांपासून। नुसती मक्याची कणसं खाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण छान चटपटीत असा पदार्थ तयार करून खाऊ शकतो। कुठल्याही वेळेत खाल्ला तरीही आपल्या तोंडाची चव याने नक्कीच वाढते। याच्यामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण डाळिंबाचे दाणे पण घालू शकतो, खूप छान चव त्याने वाढते। तर अशा पद्धतीने करून पहा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद।